आत येऊन पाहतो तर काय इकडे ना मस्त डान्स सुरू. म्हणलं असं कुठं डान्स असतो का? यानं तर पोटातलं पाणी बी हालत नसन. डान्स तर असा पाहिजे ना, तिथला मालक येऊन बोलला पाहिजे. बस या बरं तुम्ही आता. तर रामराम मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉग मध्ये. आता पार्ट 1 मध्ये तुम्ही पाहिलंच असेल की आपण आहे ना शिर्डीला आलो होतो. दर्शन वगैरे घेतलं आणि मस्त फोटो काढावं म्हणलं. तर कशाचं भाऊ, कोणी ना कोणी मदत येत होतं. मग काय चुपचाप एक ग्रुप फोटो काढला आणि लगेच निघालो. आपण कुठे गेल्यावर काही घेऊ का ना घेऊ, पण पहिले ना हे घेत असतो. लाईनीत उभं राहून राहून ना आखी एनर्जी संपली होती. म्हणलं पहिले पोटात काहीतरी गेलं पाहिजे. मस्त जेवण करून घेतले आणि डायरेक्ट येऊन पोहोचलो वॉटर पार्कला. तिकीट बिकीट काढून घेतलं. त्यात आहे ना भाऊ आपल्या गावाकडची गँग अख्ख्या वॉटर पार्क मध्ये उमटून पडत होती. हातातले मंगळसूत्र घातले आणि आत एंट्री मारली. आत येऊन पाहतो तर काय इकडे ना मस्त डान्स सुरू. म्हणलं असं कुठं डान्स असतो का? यानं तर पोटातलं पाणी बी हालत नसन. डान्स तर असा पाहिजे ना, तिथला मालक येऊन बोलला पाहिजे. बस या बरं तुम्ही आता. असं नाचाचं की कमीत कमी 2 दिवस चालायचे वांदे झाले पाहिजे. आणि त्यात भाऊ एखाद्याच्या उरावर बसून नाचत नाही तोपर्यंत असं वाटत नाही नाचलो म्हणून. चला म्हणलं मस्त राईड खेळू. राम 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 राम
एका मागे एक सगळ्या राईड खेळून घेतल्या. तिथंही ना आम्हाला ह्या ताई भेटल्या. तसं तर मी ताईला काही ओळखत नव्हतो, पण पोराईनं फोटो काढला म्हणून मी बी काढून घेतला. कसंही म्हणलं भस्कन आपण फेमस झालो तर यायले कामी येईल. त्यानंतर ना भाऊ मस्त झोका बिका खेळून घेतला. तसे वॉटर पार्क आपल्या गावाकडे बी आहे, पण ते ना लहान लहान आहे म्हणून स्पेशल वॉटर पार्कची ट्रिप काढली होती. त्यात गँग बी एवढी खतरनाक आहे ना, वर्षभराचा स्ट्रेस एका दिवसात गायब. मायला दिवसभर पाण्यात असून बी असा अवतार झाला ना, असं वाटत होतं महिना झाला आंघोळ करेल नाही. संध्याकाळच्या टायमाला परत एकदा 7-12 थांबलो. तिथं मस्त जेवण केली आणि डायरेक्ट निघालो घरी. चला भाऊ आम्ही निघतो घरी, तोपर्यंत तुम्ही घ्या फॉलो करून.